हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने छान अशा गव्हाच्या शेवया करणार आहोत. आता यासाठी मी हा लोकवन गहू घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही गहू घेऊ शकता. हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून निथळत ठेवायचा आहे. जुन्या पद्धतीने पूर्वीच्या बायका जशा गव्हाच्या शेवया करायच्या त्याच पद्धतीने फक्त हाताने न करता आपण त्या मशीनवर करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे गहू काढून झालेले आहेत पाण्यातून. आता हे नितळले की एका कपड्यामध्ये आपल्याला कॉटनच्या किंवा बेडशीटमध्ये बांधून ठेवायचे आहेत. इथे मी अंदाजेच गहू घेतलेले आहेत, तरीही साधारण 10-12 किलोच्या आसपास असतील. साधारण 5 ते 6 तास बांधून ठेवल्यानंतर आपण हे संध्याकाळच्या टायमाला मी हे मोकळे केलेले आहेत. यानंतर हे असे मस्त रात्रभर पसरवून ठेवायचे आहेत बेडशीटवर वगैरे. आणि मग त्यानंतर आपण उद्या सकाळी हे दळून घेणार आहोत. आता माझ्याकडे घरघंटी आहे, तुम्ही गिरणीतूनही दळून आणू शकता. जसं आपण पीठ तयार आणतो आपल्या पोळ्यांसाठीचं त्याप्रमाणे दळून आणलं तरी चालेल. इथे बघू शकता मस्त आपले गहू छान वाळलेले आहेत. आता हे आपण दळून घेऊया. हे मी घरच्या गिरणीमध्ये दळून घेणार आहे. जसं आपण पोळ्यांचं कणिक दळून आणतो पोळ्यांसाठीचे गहू त्याप्रमाणे आपल्याला हे दळून घ्यायचे आहे. आणि छान आपले गहू दळल्यानंतर गार झालेलं आहे पीठ. आता हे पीठ जे आहे ते मी मोजून घेणार आहे. जेवढं पीठ आहे त्याच्यापेक्षा मी रवा थोडा जास्त टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता सुरुवातीला मी 2-3 किलोच्याच शेवया करते, त्याप्रमाणे 2 किलो पिठाला साधारण 3 किलो रवा याप्रमाणे मी घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण करू शकता. इथे मी चवीनुसार मीठ घालते. यामध्ये आपल्याला तेल तूप कुठलाच पदार्थ एक्स्ट्रा टाकायचा नाही. बरं, याच्यासाठी ना मेहनत खूप आहे की हे पीठ जे आहे ते मस्त एकजीव भिजल्या गेलं पाहिजे. आपल्याला कणिक भिजवतो त्याप्रमाणे ठेवायचं नाही आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी करून शेवयांसाठी लागणारं जे पीठ आहे ते भिजून घेऊया. मी बघा कशा पद्धतीने भिजवते. पूर्ण आपल्याला कणकेसारखा गोळा नाही करायचा आहे. एकदा करून बघा. आणि हे मी विक्रीसाठी करते. ॲक्च्युली माझ्याकडे मशीन आहे आणि मी विक्रीसाठी या शेवया बनवत असते. पण म्हटलं की आज रेसिपी टाकावी शेवयांची सुद्धा. आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते एकाच वेळी न टाकता थोडं थोडं करून टाका. जर एकाच वेळी टाकलं तर ती शेवई कोरडी अशी येणार नाही, सगळ्या चिटकून जातील एकमेकाला. आता तुमच्याकडे मोठं मशीन नसेल तरी हातसोऱ्या पण मिळतो शेवईचा, ज्याच्यावर आपल्याला शेवया तयार करता येतील. जास्त पातळ कणिक न करता आपल्याला मध्यम किंवा कडकमध्येच आपल्याला ती कणिक ठेवावी लागेल जर हातसोऱ्यांचं जे मशीन असेल तर. इथे हे मशीन माझं चालू झालेलं आहे. याच्यामध्ये जे मी पीठ तयार केलेलं आहे, रवा आणि गव्हाचं पीठ. जर रवा थोडा जास्त टाकला ना की काय होतं की शेवई शिजल्यानंतर ना असा गोळा होत नाही, त्याचा मस्त छान मोकळी शिजते. नाही तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की शेवई ना शिजल्यानंतर गोळा होऊन जातो, कणकेसारखा गोळा येतो. तर आपण थोडं रव्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. इथे बघू शकता तुम्ही अतिशय मस्त अशी छान बारीक शेवयांची तार दिसते आपल्याला. तुम्हाला हवं तेवढ्या लांब घेऊ शकता तुम्ही. आता मशीनचा जो फॅन आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या मोकळ्या होत आहेत, वाळत आहेत. ह्या मस्त शेवया अशा छान आपल्याला आवडेल एवढ्या लांब ठेवल्या. बघा एकदम एकूण एक शेवईची तार अशी मोकळी दिसते. हे मस्तपैकी आता आपल्याला उन्हात टाकायचे आहे. तुम्हाला दाखवते मी. अगदी हलक्या हाताने आपल्याला ते तोडायचे आहेत आणि हे उन्हात घेऊन जाते. इथे मी दोरी बांधलेली आहे, त्या दोरीवर मी त्या शेवया टाकणार आहे. तुम्ही असा लांब लाकडाचं जे पाईप असतो, बांबू वगैरे, त्याच्यावर पण टाकू शकता. आता माझ्याकडे दोरीवरची सोय आहे, मी दोरी बांधून त्याच्यावर शेवया टाकते. साधारण ह्या सगळ्या शेवया 7 ते 8 किलोच्या आहेत. मस्त अशा 1-1.5 तासात अतिशय छान वाळतील आणि पुन्हा त्याची गरज पडणार नाही. वर्षभर पुन्हा नाही टाकल्या तरी काही अडचण नाही. 1-1.5 तासात कडक उन्हात एकदा वाळवल्या की पुन्हा वाळवायची गरज नाही. आता तुम्ही बघू शकता ऊन बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. ह्या मी आता 1.5-2 तास ठेवेल आणि त्यानंतर पुन्हा काढेल. याप्रमाणे आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत.